मी माधव संग्राम जाधव, सहशिक्षक, विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर, किसान शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत चालणारी ही विद्यावर्धिनी शाळा यामधून आज 5 डिसेंबर रोजी 5 डिसेंबर हे 6 डिसेंबरची पूर्वसंध्या. 6 डिसेंबर म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या या पूर्वसंध्ये दिवशी आम्हाला आमच्या म्हणजे अधिकारावर घातलेला हा जो घाला आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार प्राप्त करून दिला त्या अधिकारावरच घालण्याचं काम म्हणजे आजपर्यंतची ही शासन प्रणाली करत आलेली आहे. त्या शासन प्रणालीच्या विरोधात म्हणजे आम्ही होऊ घातलेला हा जो संप आहे, या संपामध्ये आम्ही किसान शिक्षण प्रसारक मंडळ व आमचं विद्यावर्धिनी हायस्कूल यामध्ये सहभागी होत आहोत. खरं बघितलं तर या संपामध्ये आम्ही ज्यावेळेस सहभागी होत आहोत ते होत असताना मला प्रकर्षाने या ठिकाणी मांडावं असं वाटतं की आम्ही कुण्या मुद्द्याला धरून या म्हणजे मोर्चामध्ये आम्ही जात आहोत. खरं बघितलं तर शिक्षकाचं काम म्हणजे विद्यार्थी घडवणं आहे, पण विद्यार्थी घडवणं सोडून इतर कामामध्येच शिक्षकाला कशा प्रकारे जास्तीत जास्त गुंतवून ठेवता येईल याचं धोरण मात्र शासनानं आखलेलं आहे. म्हणजेच त्याची बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतात. गेल्या कित्येक वर्षापासून 10, 20, 25 वर्षापासून आम्ही पाहतोय की शिक्षकांना निवडणुकीच्या बाबतीत असेल, ऑनलाईन कामं असतील, त्याचबरोबर जनगणना असेल, कुठलेही जर अहवाल शासनाला जर सादर करावायचा असेल तर अशा प्रत्येक वेळेस त्यांना जर कुणी दिसत असेल तर ते शिक्षक, आणि शिक्षकाला हे काम करत असताना त्याचं महत्त्वाचं जे काम आहे म्हणजे विद्यार्थी घडवणं हे काम सोडून ही कामं करत असताना त्याच्यावर जो अन्याय होतो आहे या अन्यायाचा विचार मात्र या शासनानं अद्यापही केलेला दिसून येत नाही. पण हे सगळं करत असताना देखील म्हणजे बऱ्याचशा जाचक अटी या 10 वर्षामध्ये शिक्षकावर लावण्यात आल्या. म्हणजेच महात्मा फुले, आंबेडकर, शाहू यांनी होऊ घातलेला हा जो समाजवादी भाग आहे, म्हणजेच या समाजावर हे जो होत असलेला जो अन्याय आहे त्या अन्यायाला कुठेतरी म्हणजे त्याला विरोध करावा या दृष्टीनं या मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत. गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाहतोय शिक्षकाच्या बाबतीत या वेगवेगळ्या ज्या योजना राबवण्यात आल्या. उदाहरणार्थ म्हणजे जुनी पेन्शन योजना रद्द करून म्हणजे शिक्षकांना पेन्शन योजनाचा लाभ नाही असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये पेन्शन नाही. पण असा एकमेव शिक्षकी पेशा आहे ज्या पेशामध्ये ही पेन्शन योजना नाकारण्यात आलेली आहे. खरं याचा आम्ही सर्वात जास्त निषेध करतो. त्याचबरोबर शिक्षकांची नेमणूक देत असताना देखील पूर्वी ही प्रथा नव्हती, पण शिक्षण सेवक ही प्रणाली या शासनाने या ठिकाणी लागू केली, त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. कोणतं शासन म्हणजे सत्तेमध्ये बसलं याचं आम्हाला काही देणं घेणं नाही, पण या प्रत्येक शासनानं आल्यानंतर शिक्षकावर कशा पद्धतीनं अन्याय करता येईल याचा मात्र म्हणजे कसोशीने प्रयत्न केलेला आहे. याचा विरोध म्हणून आम्ही या मोर्चामध्ये उतरलेला आहोत. आणि या सर्वांचा म्हणजेच कळस म्हणजे सध्या होऊ घातलेली जी PET परीक्षा आहे, खरं बघितलं तर आमची पात्रता पाहूनच आम्ही BSc आहोत, B.Ed आहोत, D.Ed आहोत, म्हणजे ही पात्रता पाहूनच शासनानं आम्हाला नेमणूक दिलेली आहे. आमच्या ऑर्डरवर असा कुठलाही उल्लेख नाही की तुम्हाला सेवा कालावधीमध्ये अमुक परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. तरी देखील या शासनानं म्हणजेच 2000 म्हणजे आत्तापर्यंत फक्त 5 वर्ष राहिली, त्याचा अर्थ जवळजवळ ज्यांची सर्व्हिस 28 ते 30 वर्ष झाली आहे अशा शिक्षकापासून ते आज सेवेमध्ये लागू झालेल्या त्या प्रत्येक शिक्षकाबाबतीत PET परीक्षा लागू करण्यात आली. खरं बघितलं तर एकदा पात्रता लक्षात घेऊन आम्हाला नेमणूक देण्यात आल्यानंतर ही पुन्हा पात्रता परीक्षा घेणं म्हणजे आमच्या त्या पात्रतेचा अवमान आहे. आम्ही त्या परीक्षेला कुठल्याच घाबरत नाही, पण ही पात्रता परीक्षा पात्र घेणं याच आणि ती परीक्षा केवळ आणि केवळ शिक्षण विभागासाठीच का? म्हणजे तुम्हाला कुठलाही जर अंमलबजावणी करायचं जर दिसलं तर तुम्हाला म्हणजे याचं निष्ठापूर्वक काम करणारा हा शिक्षक वर्गच तुम्हाला दिसतो का? म्हणून हा या शिक्षक वर्गावर होत असलेला हा अन्याय, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. त्याचबरोबर या शिक्षकावर म्हणजेच 12 वर्षानंतर 24 वर्षानंतर देण्यात येणारी जी निवड श्रेणी आहे, ही निवड श्रेणी 10 वर्ष 20 वर्ष याची अंमलबजावणी म्हणजे ते धोरण शासनाने मात्र जाहीर केलं आहे, तर त्याच्या अंमलबजावणी मात्र अद्याप नाही. म्हणजेच या सगळ्या ज्या अटी आहेत या शिक्षकावर अन्याय करणाऱ्या आहेत. आणि आमचं जे मूळ काम आहे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देणं, त्याचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणं, याच्यापासून आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न हे शासन करतं आहे. आणि त्यामधून कशा पद्धतीने ही शासन प्रणाली गोरगरिबांना शिकवत असलेली ही ज्या शिक्षण संस्था म्हणजे शिक्षण म्हणजे व्यवस्था आहे, ही व्यवस्था कशी म्हणजे बंद पडेल
याचाच विचार शासन करत आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो. आणि याला विरोध म्हणून आम्ही या मोर्चामध्ये या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आमच्या या परिसरामधील आमच्या किसान म्हणजे परिसरातील हे सर्व शिक्षकवृंद म्हणजे 100% आम्ही या संपामध्ये या मोर्चामध्ये सहभागी आहोत. आणि शासनाने ज्या ज्या या जाचकाठी या ठिकाणी लादलेल्या आहेत याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतोय. आणि शासनाने या जाचकाठी रद्द करून शिक्षकाला सन्मानपूर्वक आपलं मूळ काम करू द्यावं ही आमची विनंती या शासनाच्या समोर आम्ही आज या ठिकाणी मांडत आहोत.